ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पश्यतुदेश तारिणे। श्री श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभू की जय हो। श्री श्रीला प्रभुपाद की जय। आता आपण आजचा अध्यायाला सुरुवात करूया। मग आजच्या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग असं नाव आहे आजच्या अध्यायाचं। आज आपण 9वा अध्याय अभ्यासणार आहोत आणि त्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग। याचा अर्थ काय होतो ते आपण आता समजून घेऊया। याच्यात गुह्य या शब्दाचा आपण सगळ्यात पहिल्यांदा अर्थ समजून घेऊया। गुह्य म्हणजे गोपनीय किंवा गुप्त, किंवा आपण असं म्हणतो ना की एक डीप सिक्रेट असं म्हणतो की नाही, तर त्याचा इंग्लिश मध्ये जो शब्द वापरतो सिक्रेट, तर म्हणजे गुह्य म्हणजे काय की कृष्णांना त्यांचं रहस्य, गोपनीय रहस्य सांगायचंय। मग ते कोणतं आहे तर ते गोपनीय ज्ञान आहे। मग राज का म्हणलंय तर राज या शब्दाचा अर्थ इथं राजा असं घ्यायचा, म्हणजे सगळ्या ज्ञानांचं जे राजा आहे असं असलेलं ज्ञान श्रीकृष्णांना आपल्याला द्यायचंय। योग म्हणजे जोडणे, म्हणजे काय भगवंतांशी जोडून राहण्याचं जे ज्ञान आहे, आणि ते असं ज्ञान आहे की सगळ्या ज्ञानांच्या मध्ये श्रेष्ठ असं आहे। मग असं ज्ञान असं आपल्याला ते देणार आहेत। आणि मग ह्यालाच त्यांनी काय म्हणले परम, म्हणजे सर्वश्रेष्ठ असं ज्ञान की सगळ्या ज्ञानांचं जे राज्य आहे, आणि असं गुप्त ज्ञान म्हणजे अगदी गोपनीय। आता आपण सगळ्या शाळेमध्ये आपल्याला मित्रमैत्रिणी असतात, हो की नाही? मग आपण काय करतो, आपल्या जवळच्या मित्रांना की ज्यांचं खूप प्रेम आहे आपल्यावर, ज्यांचा आपल्यावर खूप विश्वास आहे, ज्यांचा आपल्यावर खूप श्रद्धा आहे, म्हणजे ज्यांना अगदी आपल्याबद्दल पूर्ण खात्री आहे आणि त्यांचा पण आपल्यावर विश्वास आहे आणि आपला पण त्यांच्यावर, अशाच व्यक्तीला आपले सिक्रेट सांगतो की नाही? पण ना रुद्र, असं करतो की नाही आपण, हो की नाही? मग असंच श्रीकृष्ण अर्जुनांना सांगतायत की आतापर्यंत मी तुला अनेक गोष्टी सांगितल्या, मग आता मी तुला असं गुपित सांगतो, असं रहस्य सांगतो। आणि ते काय सांगतो तर ते खूप असं उच्च कोटीचं पवित्र असं आणि श्रेष्ठ असं ज्ञान आहे। मग ते आज आपल्याला ते सांगणार आहेत। मग आता आपण अभ्यासूया ते की आपल्याला कृष्ण काय काय शिकवणार आहेत, ते आपण सगळं या 9व्या अध्यायामध्ये अभ्यासणार आहोत। मग आता आपण पुढची स्लाइड बघूया। हा, मग इथे पहिला श्लोक आहे। मग ह्याच्यामध्ये श्रीकृष्ण काय सांगतायत ते आपण ऐकूया। त्याची श्लोक वाचतायत? हा, हरे कृष्ण। श्री भगवान उवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनुसूयवे ज्ञानं विज्ञान सहितं यत् ज्ञात्वा मोक्षसे अशुभात्। श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, तू माझा कधी मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परम गोपनीय ज्ञान
आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो, जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील. हा, मग इथे पहिल्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण काय सांगतात अर्जुनांना की तू माझा मित्र आहेस, म्हणजे तू माझ्याशी मैत्रीपूर्ण नातं प्रस्थापित केलं, तू कधी माझा मत्सर नाही केला, तुला माझ्याबद्दल कधी हेवा नाही वाटलं, आणि तू माझ्यावर संपूर्णपणे शरण जाऊन मला मला गुरु तू मानलेस, आणि तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, तुला माझ्याविषयी हेवा नाही वाटत, मत्सर नाही वाटत, ईर्ष्या नाही वाटत, म्हणून मी तुला हे दिव्य असं जे ज्ञान आहे हे आज एक 2च मिनिटं, मला एक कॉल येतो, एक 2 मिनिट. हरे कृष्ण, माझा आवाज येतोय सगळ्यांना? हरे कृष्ण. हो माताजी, येतोय. क्षमाचावी, थोडस मला पेशंट कडे एका दाखवावं लागलं म्हणून. तर श्रीकृष्ण काय म्हणतात की असं गुह्य ज्ञान किंवा असं जे गोपनीय ज्ञान आहे ते मी तुला आता सांगणार आहे. मग ते ज्ञान मी तुला का सांगणार आहे, तर तुला माझ्याविषयी हेवा वाटत नाही किंवा मत्सर वाटत नाही म्हणून सांगणार आहे. आणि मग ते ज्ञान जर तुला प्राप्त झालं तर त्यामुळे काय होणार, तू ह्या सगळ्या भौतिक दुःखातून सगळ्या मुक्त होशील, म्हणजे ह्या ज्या मनात तुझ्या शंका आहेत सगळ्या ज्या आल्या त्याच्यातून तू मुक्त होशील, आणि तू अत्यंत आनंदी बनशील, आणि तू तुझं कर्म योग्य प्रकारे करशील की जे मला अपेक्षित आहे, म्हणजे जे माझ्या आनंदासाठी होणं अपेक्षित आहे ते तू करशील. म्हणजे काय, तुझं प्रत्येक कर्म मला अर्पण होईल, आणि त्यामुळं काय होईल, तू या सगळ्या भौतिक जगातून मुक्त होऊन तुझं प्रत्येक कर्म भक्तियुक्त होईल. आपण शिकलोय श्रीकृष्णाने भक्तियुक्त कर्म करायचं, म्हणजे मग तसं होईल, आणि त्यामुळं तुला भगवत धामाची प्राप्ती होईल. मग इथे श्रीकृष्ण काय म्हणतात की अनुसूयते, म्हणजे माझ्याविषयी कोणी तुझ्या मनामध्ये मत्सर नाही, म्हणजे काय की जे श्रीकृष्णांना फारसं जाणत नाही की ते सर्वोच्च भगवान आहेत किंवा सर्वोच्च नियंत्रक आहेत, त्यांना जेव्हा ते श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता वाचतात तेव्हा त्यांना त्यांच्याबद्दल ईर्ष्या वाटते, आणि मग ते आपलंच मत लिहितात आपल्या बुद्धीनी, मग ते चुकीचंही ठरू शकतं, किंवा त्यांना जे सामान्य बुद्धी असते त्यांनी लिहितात. मग भगवान कसे त्यांच्याकडे सर्वश्रेष्ठ ज्ञान असलेले आणि सर्वोच्च बुद्धिमान आहेत, सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहेत, ते सर्वोच्च नियंत्रक आहेत. मग त्यामुळे काय होतं, त्यांना मत्सर वाटतो. मग तसा मत्सर अशा ज्या लोकांना मत्सर वाटतो तसा अर्जुनाला वाटत नाही, कारण तो पूर्ण शरण गेलाय त्यांना, आणि त्याला खूप प्रेम वाटतंय श्रीकृष्णांच्या बद्दल, आणि श्रीकृष्णांची त्यांची मैत्री पण आहे, ते सखा पण म्हणतात. म्हणून श्रीकृष्ण सांगतात की तुझ्या मनामध्ये बिलकुल मत्सर नाहीये, म्हणून मी तुला हे माझं हे जे गुप्त ज्ञान आहे किंवा हे जे माझं रहस्य आहे हे मी सांगणार आहे. आता बघूया आपल्याला ते काय सांगतात. आपण शिकूया ते. आता आपण पुढची स्लाइड आता जी वाचाल आहे. हरे कृष्ण. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. हा, मग त्यांनी काय सांगितलंय की हे सर्व ज्ञानामध्ये गोपनीय आहे, म्हणजे काय की सगळी जी आतापर्यंतची ज्ञान आहेत, म्हणजे आपण जी ज्ञान घेतो, म्हणजे ज्ञान घेतो म्हणजे काय करतो, आपण माहिती घेतो. ज्ञान घेणं म्हणजे काय, माहिती घेणे, विद्या संपादन करणं. मग इथे इकडे लिहिलंय बघा चित्रामध्ये, राजविद्या म्हणजे काय, सगळ्या विद्यांचा जे राजा आहे असं जे ज्ञान आहे ते मी तुला देणार आहे. आणि आपल्याला तर माहिती की भगवंतांच्याकडे म्हणजे 6 ऐश्वर्य आहेत त्यांच्याकडे.
तर ती कोणती आहे, तर त्यांच्याकडे सर्वश्रेष्ठ असं ज्ञान आहे, सर्वश्रेष्ठ असं संपत्ती आहे जगामधली, ब्रह्मांडामध्ये जी काही आहे ती. त्यानंतर ते सर्वात प्रसिद्ध आहेत. त्यानंतर त्यांच्याकडे सर्वश्रेष्ठ असा त्याग किंवा संन्यास आहे, किंवा त्यांच्याकडे सर्वश्रेष्ठ असं बल आहे. अशा पद्धतीने भगवंतांच्याकडं सगळी ऐश्वर्य आहेत जगातली, जी 6 आहेत ती. मग असे असे जे सर्वोच्च भगवंत आहेत, मग त्यांच्याकडचं जे त्यांच्या मुखातून ज्ञान आलंय ते सगळ्या ज्ञानांचं राजा आहे आणि ते सर्वश्रेष्ठ आहे. मग ते कोणतं आहे, तर ते अत्यंत पवित्र आहे, कारण ते आपल्याला श्रीकृष्णांनी भगवान स्वतः सांगतायत म्हणून ते पवित्र आहे. आणि मग ते अनुभवायला प्रत्यक्ष कसं आहे, आत्मज्ञान देणार. म्हणजे काय, आतापर्यंत आपण सगळ्या शाळांमध्ये आपण शिकतो, किंवा आपण महाविद्यालयामध्ये जातो, युनिव्हर्सिटीज मध्ये वेगवेगळ्या जातो, आणि मग तिथे आपल्याला सगळे विषय शिकवले जातात. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, नंतर आपण इतिहास शिकतो, त्यानंतर अगदी आपण वेगवेगळ्या ज्योतिषविद्या शिकतो, शास्त्र शिकतो, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, असे सगळे शास्त्र शिकतो. पण ह्याच्यामुळे काय होतं, की आपल्याला आजूबाजूच्या गोष्टींचं, समाजातलं, शास्त्राचं असं ज्ञान होतं, आणि ह्याच्यामुळे कशी विद्या मिळते आपल्याला, की जी आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करणार आहे. पण आपल्या आत्म्याला ज्ञान कुठल्याच विद्यालयात मिळत नाही, कुठल्याच युनिव्हर्सिटीमध्ये मिळत नाही. केवढ्या मोठ्या मोठ्या इमारती मोठ्या मोठ्या शहरामध्ये उभ्या केल्यात बघा लोकांनी शिक्षण द्यायला, पण आपल्या आत्म्याला कोणीच शिक्षण देऊ शकत नाही. मग आपल्याला आत्म्याला कोण शिक्षण देणार आहे, कोण ज्ञान देणार आहे, ते श्रीकृष्ण देणार आहे. आणि मग ते काय देणार आहे, तर ते धर्माच्या दृष्टीनं परिपूर्ण, म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा श्रीकृष्ण सांगतायत की मी हे ज्ञान देतोय आणि आपल्या आत्म्याला देतोय, मग ते सर्वश्रेष्ठ असं ज्ञान असणार आहे. त्यामुळे धर्म म्हणजे काय, की आपल्या आचरणाच्या पद्धती. आचरण म्हणजे काय, प्रत्यक्ष कृती आपण जी करतो ती. मग त्या कृती करताना ते अत्यंत पूर्ण, त्याच्यात कुठलीही त्रुटी असणार नाही असं ज्ञान आपल्याला ते देत आहेत. आणि मग ते असं ज्ञान जे आहे ते सर्व विद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असणार आहे. आपण जे इतर शिकतो आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी, आपण आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ते ज्ञान घेतो, मग ते कसं असतं, तर ते नष्ट होऊ शकतं आपल्या मृत्यूनंतर. म्हणजे काय, की आपल्याला मृत्यूनंतर आपलं शरीर जाळलं गेलं, मग त्यानंतर आपला मेंदू नष्ट होतो, मग त्यात ते ज्ञान नाही उरत. पण हे जे आत्म्याला ज्ञान आहे ना, हे कसं असतं, अविनाशी असतं. म्हणजे काय, आपण शिकलो, आपल्याला श्रीकृष्णांनी सांगितलं की मी हे शरीर नसून काय आहे, मी आत्मा आहे. आणि आत्मा काय करतो, बदलतो, एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो मृत्यूनंतर. मग त्यामुळं कसं होतं, की आत्मा आपल्याला मागच्या जन्मात जे मिळालं होतं त्याचं पुढच्या जन्मात शिकू शकतो. मग तसं आपल्या शरीराचं होत आहे, आणि म्हणून ते आपल्याला आत्म्याला आचरण करायला सोपं आहे आणि अत्यंत सुखकारक आहे. तर आपल्या आत्म्याला जेव्हा ज्ञान मिळतं, की मी शरीर नाही आणि मी आत्मा आहे. मग आत्मा कसा आहे, की अविनाशी आहे किंवा निरंतर आहे, आणि तो नित्य आहे. म्हणजे नित्य आहे म्हणजे सतत तो कार्यशील आहे. मग तो कसं कार्य करेल, प्रत्येक कार्य तो कसं करेल, की त्यानं ते जाणलंय ना, की श्रीकृष्ण सर्वोच्च नियंत्रक आहे, भगवान आहे, आणि त्यांनीच आपल्याला निर्माण केलंय. ह्या सगळ्या सगळ्या असणाऱ्या पृथ्वीवरच्या सगळ्या ब्रह्मांडातल्या गोष्टीचे नियंत्रक तेच आहेत. हे जेव्हा आत्मा जाणतो तेव्हा तो काय करतो, त्यांच्या आनंदासाठी प्रत्येक कर्म करतो, म्हणजे प्रत्येक कृती करतो, आणि प्रत्येक कर्म फळ कोणाला अर्पण करतो, तर श्रीकृष्णाला अर्पण करतो. अशा पद्धतीनं तो ज्ञान हे घेतो आणि स्वतः आनंदी होतो, आणि श्रीकृष्णांच्या आनंदासाठी कार्य करतो. असं त्याच्याकडून भक्तियुक्त कर्म घडतं टप्प्याटप्प्याने. म्हणजेच काय होतं, की आपल्या आत्म्याला हे ज्ञान मिळतं, म्हणून ह्याला सर्वोच्च ज्ञान किंवा गोपनीय असं म्हटलंय. आणि हेच सिक्रेट आपल्याला, किंवा हेच ज्ञान आपल्याला श्रीकृष्णांनी सांगितलंय अर्जुनाला. ते हे सांगतात, आणि अर्जुनाच्या माध्यमातून ते आपल्याला पण आता आपल्याला ते समजून सांगतात आहे. मग हे ज्ञान कसं आहे, ते सुखकारक, म्हणजे ह्याच्यातून आपल्याला आनंद मिळणार आहे, आणि आपण श्रीकृष्णांच्या आनंदासाठी असं ज्ञान मिळवून आपण प्रत्येक गोष्ट त्यांना अर्पण करणार, आणि श्रीकृष्णांना आपण आनंद देणार, आणि आपण ही आनंद घेणार. आता आपण पुढची स्लाइड बघू. आता जे वाचतात, हो.
हरे कृष्ण. हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. हा, मग अर्जुनाला ते सांगतात की असं ज्ञान आपण जर घेतलं तर आपण गोलोक वृंदावन म्हणजे भगवत धाम जाऊ शकतो. म्हणजे काय, आपण श्रीकृष्णांच्या विषयी जर गंभीर असलो तर मग आपल्याकडून प्रत्येक कृती प्रत्येक कर्म श्रीकृष्णांना अर्पण होणार, हो की नाही. जसं आपण परीक्षेमध्ये आपल्याला चांगले मार्क मिळण्यासाठी आपण अभ्यास सुद्धा गंभीर होऊन त्या इच्छेमध्ये व्यवस्थित टीचरनी सांगितलं त्याप्रमाणे करायला लागतो ना, त्यांनी जसं शिकवलंय त्या पद्धतीनं. मग तसंच आहे इथं पण, आपण जर तसा अभ्यास केला तरच पुढच्या इयत्तेत जातो. मग तसंच श्रीकृष्णाने आपल्याला हे एवढं गोपनीय ज्ञान आणि दिव्य ज्ञान की जे सर्वश्रेष्ठ ज्ञानांचं म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानांचा राजा आहे, हे सांगितलंय. मग आपण जर श्रीकृष्णाविषयी गंभीर असलो, प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांसाठी केली, त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा पूर्ण विश्वास ठेवून केली, तरच आपल्याला गोलोक वृंदावन मिळू शकतं किंवा आपण भगवत धाम जाऊ शकतो. मग इथे काय म्हणतात श्रीकृष्ण की हे परंतप या शब्दाचा अर्थ काय की दुष्टांचा किंवा शत्रूंचा नाश करणारा. मग असा कोण आहे? अर्जुन आहे. हे परंतप अर्जुन म्हणजे त्याने अनेक पराक्रम करून अनेक शत्रूंना ठार मारलेला आहे आणि तो युद्धात पण आता तो मारणारच आहे हे त्यांना माहिती आहे. म्हणून ते म्हणतात हे परंतप अर्जुना. म्हणजे की अशा भक्ती मार्गावर असताना अशा श्रद्धेने म्हणजे ज्यांची जे कर्म करत नाहीत की ज्यांना माझ्याशी श्रद्धा नाही विश्वास नाही, मग त्यांना माझी प्राप्ती होत नाही. म्हणजे काय, माझ्या निवासस्थानी किंवा माझ्या भगवत धामाला ते जाऊ शकत नाहीत. आणि मग त्यामध्ये माझ्यावर श्रद्धा नसल्यामुळं, माझ्याविषयी भक्ती नसल्यामुळं, माझ्यावर प्रेम नसल्यामुळं, कुठलंही कर्म त्यांच्याकडून भक्तियुक्त न झाल्यामुळं ते जन्ममृत्यूच्या मार्गावर पुन्हा पुन्हा म्हणजे प्रत्येक ते जन्ममृत्यू असं तो आत्मा घेतच राहतो, असं इथे सांगतात ते. आता आपण पुढच्या स्लाइड मध्ये जाऊया. हा, इथे काय सांगितलंय ते आपण समजून घेऊया. आता जी वाचता. हरे कृष्ण. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. हा, म्हणजे इथं श्रीकृष्ण आपल्या या 9व्या अध्यायामध्ये आपल्या सगळ्या शक्ती आणि त्यांचं कसं प्रकटीकरण आहे किंवा कसे ते शक्तिशाली आहेत ना, हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर आपल्याला ते काय भक्ती मार्गावर पण आपल्याला कसं आपण कर्म करायला पाहिजे हे पण सांगतायत. मग त्यासाठी ते काय सांगतायत की ह्या ज्या अव्यक्त रूप आहे माझं म्हणजे ह्या आकाशगंगा, ग्रह, तारे, त्यानंतर ही वेगवेगळी ब्रह्मांड, अनेक ब्रह्मांड त्यांनी निर्माण केली. आपण या ब्रह्मांडात राहतो पण अशी अनेक ब्रह्मांड आहेत तर ही त्यांनी निर्माण केली. मग हे सगळे जे आहेत ह्या सगळ्यामध्ये ते स्वतः आहेत, ते स्वतः व्यापलेले आहेत. म्हणजे काय, सगळ्यांचे नियंत्रक आहेत. आणि त्यामुळं कसं आहे की त्या सगळ्यांमध्ये श्रीकृष्ण आहेत. परंतु म्हणजे त्या सगळ्यामध्ये ते एकाच वेळी उपस्थित राहतात आणि त्यांचं नियंत्रण देखील करतात. आणि त्याचबरोबर कसं सांगितलंय त्यांनी की मी त्यांच्या ठायी नाही. म्हणजे काय की आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये श्रीकृष्ण आहेत, पण आपण म्हणजे श्रीकृष्ण नाही, हो की नाही. आपण श्रीकृष्णांचे अंश आहोत. म्हणजे काय, श्रीकृष्ण आपल्या विस्तारित शक्तीमध्ये विस्तारित रूपामध्ये सगळ्यांच्या मध्ये राहून सगळ्या जीवांमध्ये ह्या ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीमध्ये राहून त्यांचं नियंत्रण करतात. पण त्यांच्यामध्ये ते स्वतः गुंतत नाहीत. मग ह्याला म्हणायचं अचिंत्य शक्ती अशी श्रीकृष्णांची, किंवा ह्याला अचिंत्य भेदाभेद तत्व असं चैतन्य महाप्रभूंनी म्हटलंय. म्हणजे आपल्या चिंतन शक्तीच्या विचार शक्तीच्या जे पलीकडे आहे त्याला म्हणायचं भगवंतांचं अचिंत्य रूप किंवा अचिंत्य शक्ती. मग आपण पाहतो की पृथ्वी आपल्या कक्षेतच फिरते, सगळे ग्रह आपल्या कक्षेतच फिरतात. असं होतं का पृथ्वी आपली कक्षा सोडून वेगळी फिरते, सूर्य चंद्र आपल्या कक्षेतून वेगळे फिरतात? बिलकुल नाही होत की नाही. मग ह्याचं कारण काय, तर ह्याचं कारण आहे की त्यांचे सर्वोच्च नियंत्रक कोण आहेत? भगवंत आहेत. मग इथे दाखवलंय पहा की सर्वोच्च नियंत्रक भगवंत आहेत. मग त्या संदर्भातली लीला आहे ही. तर ही इथे चित्रामध्ये माता यशोदा दाखवल्यात. मग त्यांच्याकडे
सगळे गोप गोपी तक्रार करतात की श्रीकृष्ण नेहमी तर लोणी खातो, दही मागतो खायला, खाऊ मागतो खायला, आणि आता श्रीकृष्ण काय करतोय आमच्या बरोबर, इथे चिखलामध्ये येऊन ही माती खातो आहे, अशी तक्रार करतात गोप गोपी येऊन. मग यशोदा माता खूप चिंतित होतात. मग त्या श्रीकृष्णाला बोलावून घेतात. मग त्या पाहतात की त्यांनी माती हातात घेऊन तो खात असतो. मग त्याला आपल्याजवळ घेऊन येतात आणि त्याच्या तोंडातली माती जी त्याने खाल्लेली असते ती बाहेर काढण्यासाठी त्याचा तोंड उघडतात. मग तेव्हा त्या काय पाहतात की श्रीकृष्णांच्या संपूर्ण मुखामध्ये सगळे पृथ्वी, तारे, ग्रह, ब्रह्मांड, सगळे अनेक ब्रह्मांड, ग्रह असं सगळं त्यांना दिसतं. तर आपण आकाशगंगा पाहिली असेल ना, तर अशा पद्धतीचं सगळं त्यांना त्यांच्या मुखामध्ये दिसतं. म्हटल्यावर त्यांना तर चक्करच येते, बेशुद्धच पडतात. मग त्यानंतर त्यांना शुद्ध जेव्हा त्यांना परत येते तेव्हा त्यांना काहीच आठवत नाही. कारण हे श्रीकृष्ण हे सर्वोच्च शक्तिमान असे भगवान आहेत. त्यामुळे ते हे लीला करतात, त्यांना दर्शन तर देतात की सर्वोच्च शक्तिमान असे भगवंत ते आहेत. पण त्यांना भीती वाटू नये की मी श्रीकृष्ण आहे किंवा मी सर्वोच्च जो नियंत्रक आहे किंवा मी भगवान आहे असं म्हणून त्यांना भीती वाटू नये आणि त्यांचं प्रेम मिळावं, कारण त्यांनी पृथ्वीवर अवतार आपल्या भक्तांचं प्रेम संपादन करायला, त्यांच्या भक्तीचा आनंद घ्यायला आणि त्यांची सेवा करायला घेतलेला असतो श्रीकृष्ण या श्यामसुंदर या रूपात श्रीकृष्णांनी. म्हणून ते त्यांना बिलकुल काही आठवणार नाही अशी लीला करतात. आणि अशा प्रकारे ते यशोदा मातेची यशोदा माता त्यांचे सर्वश्रेष्ठ भक्त असतात. मग त्यांच्या आईच्या स्वरूपात त्यांची अत्यंत चांगल्या प्रकारे सेवा करतात, त्यांचा आदर करतात, त्यांच्यावर प्रेम करतात. म्हणजेच काय, श्रीकृष्ण जेव्हा मनुष्य अवतारात येतात तेव्हा आपले जे भक्त आहेत त्यांचा जर आपल्यावर खूप ठाम विश्वास असेल, श्रीकृष्णांच्यावर दृढ श्रद्धा असेल, तर ते त्यांच्या आनंदासाठी प्रत्येक गोष्ट करतात, त्यांच्या प्रेमासाठी प्रत्येक गोष्ट करतात आणि त्यांनाही आनंदी ठेवतात आणि स्वतःही आनंद घेतात. आता आपण पुढची स्लाइड बघूया. हा, मग इथे सांगितलंय की इथं काय लिहिलंय की न्यूटननी पाहिलं की म्हणजे जे सफरचंद आहे ते खाली पडते, तर कशामुळे पडते, तर गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं ते झाडावरून खाली पडते. पण हे जे झाडावर लागलेलं सफरचंद आहे हे खाली पडण्यासाठी ती शक्ती कोण आहे, तर श्रीकृष्ण आहेत. म्हणजे काय, न्यूटननी हे नियम शोधून काढले, म्हणजे ते आधीच श्रीकृष्णांनी इथे निर्माण केलेले होते किंवा हे आधीच गोष्टी अस्तित्वात होत्या, हो की नाही. मग न्यूटनच्या मेंदूमध्ये किंवा न्यूटनच्या बुद्धीमध्ये हा जो विचार घातला, हा कोणी घातला, श्रीकृष्णांनी घातला, आणि म्हणून ते या गोष्टीचा शोध लावू शकते. म्हणजे काय की इथल्या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीचं कारण आणि सर्व कारणांचं कारण कोण आहे, श्रीकृष्ण आहेत. म्हणजे ते आपली ह्या सगळ्या उदाहरणातून श्रीकृष्ण कसे शक्तिमान आहेत हे आपली शक्ती इथे आपल्याला सांगत आहेत. आता आपण पुढची स्लाइड बघू. हा, माताजी वाचता. हरे कृष्ण. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो. हे धनंजय, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. हा, मग ह्या 8व्या श्लोकामध्ये काय सांगतात श्रीकृष्ण की ही जी भौतिक सृष्टी आहे, म्हणजे ही जी दिसतात आपल्याला फळं, पानं, फुलं, हे सगळे वृक्ष, इथले धबधबे, नद्या, सगळं सगळं काही जे दिसतं ते सगळं सजीव निर्जीव वस्तू, सगळ्या त्या सृष्टीमध्ये असणाऱ्या डोंगर, शेत, सगळं हे सगळं माझ्या अधीने, म्हणजे मी हे निर्माण केले आणि माझ्या इच्छेनेच हे पुन्हा पुन्हा निर्माण होतं आणि माझ्या इच्छेनेच तिचा प्रलय म्हणजे नाश होतो. मग असं का म्हटलंय श्रीकृष्णांनी, तर श्रीकृष्णांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे, तर श्रीकृष्णांचं जे मन आहे
आणि शरीर आहे हे दोन्हीही आध्यात्मिक आहे. कारण ते सर्व शक्तिमान असे भगवान आहेत आणि सर्वश्रेष्ठ असे शक्ती त्यांच्याकडे असल्यामुळं सर्वश्रेष्ठ शक्ती अशी त्यांची कोणती शक्ती आहे तर आध्यात्मिक शक्ती आहे. आणि त्यामुळं त्यांच्या फक्त नुसतं त्यांनी इच्छा जरी केली, त्यांच्या मनात इच्छा जरी आली तरी पुन्हा पुन्हा हे व्यक्त होतं, म्हणजे निर्माण होतं आपल्याला दिसण्या इतपत ते व्यक्त होतं. म्हणजे काय आपल्याला ते दिसतं डोळ्यांनी निर्माण झालेलं. आणि मग त्यांची जेव्हा इच्छा संपते, म्हणजे ते जेव्हा इच्छा म्हणजे आता त्यांना नको आहे ही सृष्टी नाश व्हायला आवश्यक आहे असं वाटतं, तेव्हा त्याचा प्रलय होतो, म्हणजे ती नाश पावते. मग ह्याच्यातून श्रीकृष्ण काय सांगतात की आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे तर आपलं जे मन आहे हे भौतिक आहे आणि आपला आत्मा जो आहे हा आध्यात्मिक आहे, म्हणजे श्रीकृष्णांचा तो अंश आहे. म्हणून आपल्या बुद्धीच्या पलीकडं आपल्या विचारांच्या पलीकडं असे त्यांची आध्यात्मिक शक्ती आहे. म्हणून आपण त्यांना जाणू शकत नाही आणि म्हणून त्यांनी फक्त इच्छा केली तरी गोष्टी घडतात. मग सगळी कर्म असतात ती आपल्याकडून किंवा या सृष्टीतील ती सगळी कर्म त्यांच्या विस्तारित शक्तीच्या रूपात ते करतात देखील. पण ते कशी करतात तर त्या कुठल्याही गोष्टीमध्ये ते अडकून पडत नाहीत, गुंतून पडत नाहीत, तटस्थ म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये न न गुंतून राहतात, तटस्थ राहून ते काय करतात सगळ्या गोष्टी ह्या भौतिक सृष्टीतल्या करतात आणि त्या प्रत्येक कृतीपासून ते अनासक्त म्हणजे त्यांच्या कुठल्याही कर्माविषयी कृतीशी त्यांना आसक्ती म्हणजे इच्छा राहत नाही. अशा पद्धतीने ते सगळ्यापासून अलिप्त राहतात. मग हे कशामुळे राहतात तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या सर्वश्रेष्ठ अशा आध्यात्मिक शक्तीमुळं. आणि ती कशी आहे तर आपल्या विचारांच्या बुद्धीच्या अशी पलीकडे आहे की ज्याला अचिंत्य भेदाभेद तत्व असं म्हटलंय. आता आपण पुढची स्लाइड. हा. हरे कृष्ण. जेव्हा मी मानव सदृश्य रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. हा, मग ह्या 11व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण काय म्हणतात की जेव्हा माझं रूप कसं आहे श्यामसुंदर असं रूप आहे. त्यानंतर माझ्या डोक्यावरती मोरपीस आहे, माझ्या हातामध्ये बासरी आहे, असं 2 हात असणारं अत्यंत सुंदर असं माझं रूप आहे. मग अशा रूपामध्ये मी जेव्हा मनुष्य अवतारामध्ये येतो त्यावेळेला हे जे माझ्या अवतीभोवती लोक असतात म्हणजे मी अशा सामान्य माणसांच्या जसे आपल्याला 2 हात आहेत, 2 पाय आहेत अशा रूपात श्रीकृष्ण येतात. त्यावेळेला सगळ्या लोकांना काय वाटतं आजूबाजूच्या जे असतात त्यांना की हे काही भगवान नाही आहेत, हे तर सामान्यच कुणी व्यक्ती आहेत. म्हणून ते हसतात त्यांना, त्यांची चेष्टा करतात. त्यांना पटत नाही की हे सर्व शक्तिमान असे भगवान आहेत. मग त्यामुळं काय होतं की त्यांच्या अस्तित्वामुळंच या ब्रह्मांडातील सगळ्या ज्या वस्तू आहेत किंवा ह्या सगळ्या ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्ती आहेत किंवा सगळी सृष्टी आहे किंवा आपण सगळे सर्वजण आहोत ह्या सगळ्यांचे परम अधीश्वर म्हणजे परम म्हणजे सर्वश्रेष्ठ असे अधीश्वर म्हणजे सगळ्यांचे नियंत्रक किंवा सगळ्यांचे जे सर्वश्रेष्ठ असे सर्वोच्च नियंत्रक ते म्हणजे माझं दिव्य स्वरूप आहे म्हणजे मी आहे हे जाणत नाहीत. म्हणजे त्यांना समजत नाही. मग ते लोक काय करतात तर जेव्हा मी मनुष्य अवतारात येतो तेव्हा मला हसतात आणि ते मला सर्वोच्च नियंत्रक असा संपूर्ण शक्तिमान असा भगवान समजत नाहीत असं ते सांगतात. मग असे लोक कसे असतात हे आपण पुढे बघूया. हरे कृष्ण. याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते नास्तिकवादाकडे आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते. हा, मग असे जे लोक असतात ना ते काय होतात तर ते मोहित झालेले असतात. मग इकडे दाखवले बघा ते हसतात ते मग ते नको त्या गप्पा मारतात. नको त्या म्हणजे काय की भौतिक गोष्टीतल्या गप्पा मारतात, त्या भौतिक गोष्टी भौतिक सुखांचाच विचार करतात
मग असे लोक कोण असतात तर नास्तिक, म्हणजे ज्यांना श्रीकृष्णाविषयी श्रद्धा नाही किंवा श्रीकृष्णाविषयी त्यांना प्रेम नाहीये, भक्ती नाहीये. आणि मग ते असे लोक कसे असतात तर राक्षसी, म्हणजे त्यांच्यामध्ये सगळे वाईट गुण असतात, त्यांच्यामध्ये सगळे दुर्गुण असतात, दोष असतात, वाईट सवयी असतात. कारण आपण भौतिक सृष्टीमध्ये 3 गुणांनी बांधलेले आहोत. मग राक्षसी वृत्ती कोणामध्ये असते, म्हणजे कोण तमोगुणी, म्हणजे काय तर तिथे सगळे अज्ञान असतं आणि अज्ञानामुळे त्यांच्या सगळ्या चुकीच्या वाईट कृती होत असतात. मग ते अशाच गोष्टींकडे आकर्षित होतात. मग असे जे असतात म्हणजे त्याला मोहित अवस्था म्हटलंय. अज्ञानामुळं अशा चुकीच्या गोष्टींकडं आकर्षले गेलेले म्हणजेच मोहित अवस्थेमधले. मग ते काय करतात तर त्यांना ज्ञान जरी असलं तरी पण ते त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करत नाहीत. म्हणजे त्यांचं ज्ञान निष्फळ ठरतं किंवा सकाम कर्म, म्हणजे त्यांनी एखाद्या गोष्टीने कर्म करायचं ठरवलं एखाद्या इच्छेने, पण ते त्याचं फळ आहे ते भगवंतांना अर्पण करत नाहीत. कारण त्यांना भगवंत हे सर्व शक्तिमान आहेत असं माहिती नसतं, अज्ञान असतं. त्यांना श्रीकृष्ण हे सर्वोच्च भगवान आहेत हे माहिती नसतं. आणि त्यामुळे काय करतात की त्यांना त्यांच्याशी श्रद्धा, प्रेम, भक्ती वाटत नाही. आणि त्यामुळे काय होतं, ते मुक्त होऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांच्याबद्दल मुक्तीची आशाच उरत नाही. म्हणजे काय की ते जन्म मृत्यूच्या ह्या चक्रातून मुक्तच होऊ शकत नाहीत किंवा ते श्रीकृष्णांच्या भगवत धाम जाऊ शकत नाहीत. याचाच अर्थ म्हणजे काय की आपण जोपर्यंत आपल्या आत्म्याला ज्ञान होत नाही की श्रीकृष्ण हे सर्वोच्च भगवान आहेत आणि त्यांच्या आनंदासाठी त्यांच्या प्रत्येक गोष्ट आपण त्यांच्या आनंदासाठी केली पाहिजे. असं जोपर्यंत श्रद्धा त्यांच्याविषयी दृढ श्रद्धा वाटून किंवा विश्वास वाटून आपण आपलं प्रत्येक कर्म भक्तियुक्त जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ते अशाच गोष्टीत गुंतून पडतात आणि त्यामुळं त्यांच्या मुक्तीच्या आशा ह्या संपतात किंवा त्यांना सतत जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून राहावं लागतं. आणि असं जर ज्ञान असेल तर त्यात ते निष्फळ ठरतं असं इथं भगवंत सांगतात. मग आता आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. हा हा म्हणजे हे कृष्ण सततं कीर्तयन्तः मां यतन्तं च दृढव्रताः नमस्यन्त च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हे महात्मे जन सतत माझे कीर्तन करीत, दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. हा मग ह्या श्लोकातून काय सांगितलंय श्रीकृष्णांनी की जे मात्र माझी सतत भक्ती करतात, माझं कीर्तन करतात, जे माझा पवित्र मंत्र महामंत्र जप करतात, सतत प्रयत्न करत राहतात, दृढ म्हणजे ठाम पक्का निर्णय निश्चयाने, म्हणजे पूर्ण श्रद्धा ठेवतात माझ्यावर, पूर्ण विश्वास ठेवतात की हे भगवान हेच श्रीकृष्ण हेच सर्वोच्च नियंत्रक आहेत, तेच भगवान आहेत आणि या प्रत्येक गोष्ट ह्या संपूर्ण ब्रह्मांडातील त्यांनीच निर्माण केली आहे. हे जे आत्मे जाणतात त्यांना ते महात्मा किंवा महात्मे जन असं म्हणले, महान आत्मे असतात. मग ते पूर्ण त्यांच्या दृढ निश्चयाने प्रयत्न करत असतात की श्रीकृष्णांना ते वंदन करत असतात, प्रार्थना करत असतात, नवविधा भक्तीनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांची सेवा करत असतात आणि पूर्णपणे भक्तिभावानं त्यांना शरण जातात, भक्तियुक्त कर्म करतात. इथे दाखवलेत बघा श्रीला प्रभुपाद, ते पण श्रीकृष्णांचे असे उत्तम असे शुद्ध भक्त होते म्हणून त्यांना महात्मा जन असं म्हटलंय. मग त्यांनी काय केलं, संपूर्ण जगभर फिरून सर्व लोकांना श्रीकृष्ण हे सर्वोच्च नियंत्रक आहेत, ते संपूर्ण शक्तिमान असे भगवान आहेत हे सांगितलं, त्यांच्याबद्दल माहिती सांगितली, त्यांच्या पवित्र नामाचा म्हणजे कृष्णांचा महामंत्र त्यांनी सगळ्या आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना हा महामंत्र दिला, त्यांना नामजप करायला सांगितला. आणि मग त्यामुळे काय झालं की त्यांचं प्रत्येक कर्म भक्तियुक्त झालं, श्रीकृष्णांच्या आनंदासाठी झालं आणि प्रत्येक कृती त्यांनी श्रीकृष्णांच्या आनंदासाठी अर्पण केली, प्रत्येक कर्म त्यांना अर्पण केलं. त्यामुळं असे जे भक्त असतात ते श्रीकृष्णांना खूप प्रिय असतात आणि ते भगवद्धाम पोहोचतात, म्हणजे ते श्रीकृष्णांना प्राप्त करू शकतात. आता आपण पुढची स्लाइड. हा आता मी वाचता. हो, हरे कृष्ण.
वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे कर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवतांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. हरे हा. कृष्ण. याप्रमाणे स्वर्गलोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यू लोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्मा सिद्धांतांचे पालन करून जे इंद्रिय भोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. हा. हरे कृष्ण. आता हा ह्या श्लोकामध्ये श्रीकृष्णाने सांगितले की जे वेदाध्ययन करतात. आता वेद म्हणजे काय आहे तर श्रीकृष्णांनी दिलेलं ज्ञान आहे. वेद जे व्यास मुनी आहेत त्यांनी वेद लिहिले की जे श्रीकृष्णांचाच शक्त्यावेश अवतार होते. मग वेदांचं उद्दिष्ट काय आहे की श्रीकृष्णांना जाणून घेणं, श्रीकृष्ण काय आहेत हे समजून घेणं, हेच खरं तर वेदांचं उद्दिष्ट आहे. आणि मग असे जे वेदांचं अध्ययन करतात, जे विद्वान असतात ते श्रीकृष्णांना वेदांच्या माध्यमातून जाणून घेतात. मग ऋषीमुनी पूर्वीचे बघा वेदांचं अध्ययन करायचे, मग त्या माध्यमातून श्रीकृष्णांना जाणून घेऊन भगवंतांना समजून घेऊन त्यांची भक्ती करायचे. प्रत्येक आपल्या कृतीचं फळ त्यांना अर्पण करायचे. अत्यंत श्रद्धेने भगवंत भक्तीमध्येच राहायचे. ते नवविध भक्ती करायचे. त्यामुळं त्यांच्या हृदयाची शुद्धी होऊन ते शुद्ध भक्त बनले आणि ते श्रीकृष्णांच्या भगवत धाम गेले. पण ज्यांना हे कळत नाही ते काय करतात की ते फक्त नुसतं अध्ययन म्हणजे फक्त शिकायचे, वेद जाणून घ्यायचे आणि कुठल्या इच्छेसाठी करतात तर त्यांना आसक्ती असतात. म्हणजे काय की त्यांना ते वेदांचं अध्ययन करून जो सर्वश्रेष्ठ असा इंद्रलोक आहे त्याची प्राप्ती करायची असते किंवा वेदांचं अध्ययन करून त्यांना सगळे इंद्रिय तृप्ती करून घ्यायची असते. म्हणजे ही आसक्ती असते. ह्या इच्छेसाठी लोक म्हणजे स्वर्गलोक. मग तिथे काय हो तर सगळी सुख आणि सगळ्या प्रकारची सुख असतात. तर ती मग त्यामुळे काय होती ती सुख प्राप्त होतात त्यांना. पण त्या पापकर्मातून मुक्ती झालेली असते. म्हणजे काय ते शुद्ध भक्त बनलेले असतात त्यांच्या हृदयाची शुद्धी होऊन. कारण त्यांनी वेदांचं अध्ययन केलेलं असतं. पण त्यांनी आसक्ती ठेवलेली असते. कशामध्ये आसक्ती ठेवलेली असते तर त्यांना ह्या सगळ्या अभ्यासातून वेदांच्या ते अभ्यास करतात तर त्याच्यातून त्यांना सगळी ही सुख अनुभवायला मिळावीत म्हणून काय होतं की ते त्यांच्याकडून सगळी पापकर्म म्हणजे वाईट कर्म थांबतात, ते शुद्ध होतात. पण त्यांनी जे पुण्य निर्माण केलं असतं त्यामुळे त्यांना सर्वश्रेष्ठ अशा इंद्रलोकामध्ये स्वर्गामध्ये त्यांना जाऊन तिथे राहून तिथले छान छान सगळी भौतिक सुख उपभोगायला मिळतात. म्हणजे तिथे सोमरस असतो. मग सोमरस म्हणजे काय आहे तर सोम ही वनस्पती आहे आणि त्याच्या पानांचा रस हा पूर्वीच्या काळी म्हणजे त्या काळामध्ये ती दिव्य वनस्पती अशी होती आणि त्याच्या रसाचं जर आपण म्हणजे सेवन केलं किंवा तो रस जर पिला तर त्याच्यामध्ये खूप चांगली शक्ती त्या व्यक्तीमध्ये म्हणजे निरोगी राहण्यासाठी आणि शरीर उत्तम राहून सगळ्या भौतिक सुखांचा भोग घेण्यासाठी शक्ती राहायची. म्हणजे ते खूप चांगली त्यांची त्यांच्या शरीराची क्षमता राहायची. मग याला सोमरस असं म्हटलंय. तो सोमरसाचं ते पान करतात स्वर्गलोकामध्ये लोक. अशा पद्धतीने तिथली सगळी सुख अनुभवतात. आणि मग जेव्हा आता इथं व्हील दाखवलंय बघा, जायंट व्हील म्हणजे काय आता बघा आता आपण त्याच्यातून जर फेरी एक मारली जायंट व्हील मधून तर आपल्याला खूप आनंद येईल हो की नाही. पण आपण सारख्या सारख्या फेऱ्या मारल्या तर काय होईल आपल्याला चक्कर येईल ना. म्हणजे आपण एकदा आनंद घेतला तर जोपर्यंत आपलं व्हील आहे ते खालून वर जाऊन एक फेरी पूर्ण करते तोपर्यंतच आपल्याला मजा येईल हो की नाही. आणि सारखं सारखं जर आपण फेऱ्या मारल्या तर आपल्याला अशक्तपणा, थकवा येऊन चक्कर येईल. म्हणजे काय त्यांची जी पुण्यकर्म असतात ती म्हणजे चांगली कर्म सुद्धा जशी क्षीण होतात संपत येतात तसं ते पुन्हा मृत्यू लोकात म्हणजे कुठे तर पृथ्वीवर म्हणजे आपण जिथे राहतो इथे येतात. आणि मग काय करतात तर
त्यामुळं असे जे लोक येतात त्यांना पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यायला लागतो आणि मग काय करावं लागतं की पुन्हा ते जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून पडतात. म्हणजेच काय, इथं सायकलचं चित्र दाखवलंय वर खाली, म्हणजे वरच्या लोकात जायचं, तिथं सुख उपभोगायची, ती सुख उपभोगून संपलं की त्यांना परत पृथ्वीवर पाठवलं जातं. आणि अशा पद्धतीनं त्यांनी वेदांचं जरी अध्ययन केलेलं असलं तरी त्यांनी त्यांच्यामध्ये आसक्ती किंवा इच्छा ठेवलेली असते, इंद्रिय भोग किंवा इंद्रिय सुख मिळवण्याची, म्हणून त्यांना पुन्हा पृथ्वीवर यावं लागतं आणि पुन्हा जन्म घ्यायला लागतो, पुन्हा मृत्यू. म्हणजे सायकल कशी वर खाली होते तसं पुन्हा जन्म पडतात असं सांगितलं इथे भगवंतांनी. मग आता मग आपण कसं कर्म करायचं आणि कसं भगवंतांना जायचं, तर हे आपल्याला पुढे भगवंत सांगतायत. मग ते आपण अभ्यासूया. पुढची slide. हा, मग ह्या चित्रामध्ये आपल्याला माधवेंद्र पुरी दाखवले, मग त्यांची गोष्ट आपण ऐकणार आहोत. मग आता आपण हे वाचूया आधी. आता ती वाचू. हरे कृष्ण. हे पार्थ, मोहित न झालेले महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदी कारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हा, मग आता श्रीकृष्ण सांगतात आहे की मोहित न झालेले म्हणजे काय, की या भौतिक आसक्तीमध्ये किंवा भौतिक कर्मामध्ये जे मोहित होत नाहीत, अडकत नाहीत किंवा त्यांच्याविषयी ज्यांना आकर्षण नसतं, असे महात्मे असतात. त्यांनी वेदांचं अध्ययन केलेलं असतं आणि त्यांनी खूप ज्ञान संपादन केलेलं असतं. तर ते दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. म्हणजेच काय, दैवी प्रकृती म्हणजे काय, कोणाला म्हटलंय तर जे श्रीकृष्णांचे विस्तारित देवदेवता आहेत, विस्तारित शक्तीच्या रूपात, आणि स्वतः श्रीकृष्ण आहेत. त्या ब्रह्मांडांसाठी जे विष्णू आहेत, श्रीकृष्णांचं जे विस्तारित रूप आहे, ह्या सगळ्यांना दैवी प्रकृती असं म्हटलं. तर त्यांच्या आश्रयाखाली असतात. म्हणजेच काय, की ते साक्षात श्रीकृष्णांच्याच आश्रयाखाली असतात. आणि मग ते त्यांच्या भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त, म्हणजे त्या भक्तीमध्ये स्थिर झालेले असतात आणि त्यामुळे ते भगवंताचे शुद्ध भक्त बनलेले असतात. आणि मग त्यामुळं काय होतं, त्यांनी जाणलेलं असतं की ह्या सगळ्या सृष्टीचं कारण, भौतिक सृष्टीचं किंवा इथल्या प्रत्येक गोष्टीचं कारण आज कोण आहेत, तर श्री पूर्ण पुरुषोत्तम असे अविनाशी, जे कधी नष्ट होत नाही असे श्री भगवान आहेत, असं त्यांनी जाणलेलं असतं. आणि म्हणून ते अत्यंत चांगले शुद्ध भक्त बनून श्रीकृष्णांची कृपा संपादन करतात. मग त्यांनी कशी कृपा संपादन केली हे आपण समजूया. तर हे जे माधवेंद्र पुरी आहेत हे संन्यासी होते. तर ते श्रीकृष्णांची खूप भक्ती करायचे, खूप सर्वश्रेष्ठ असे भक्त होते, शुद्ध भक्त होते. सतत ते श्रीकृष्णांचं चिंतन करायचे, त्यांच्याच विचारात असायचे. प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांच्या आनंदासाठी करायचे. मग ते एक दिवशी गोवर्धन पर्वत तिकडे आहे तिकडे गेले, वृंदावनाला गेले आणि तिथून गोवर्धन पर्वत जिथे आहे ते गेले आणि तिथून पायथ्याशी जे झाड होतं तिथे ते श्रीकृष्णांचा महामंत्राचा जप करत ध्यान लावून बसले होते, शांतपणे जप करत किंवा ते संकीर्तन करायचे, कीर्तन करायचे, असं त्यांचं चालू असायचं. मग त्यांना दिवसभर काहीच खायला मिळालं नाही. ते कधी भिक्षा मागायला जात नसत. त्यांना जर कुणी आपणहून अन्न, भिक्षा असं काही आणून दिलं, फळं जे काही आणून देतील ते ग्रहण करायचे, असा त्यांचा नेम होता, कारण ते संन्यासी होते. आणि मग काय झालं, संन्यासी म्हणजे ज्यांनी भगवंतांच्या सेवेसाठी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलंय त्यांना संन्यासी म्हणतात. हा, सगळ्या गोष्टी भौतिक सुखाच्या ज्यांनी त्यागल्यात त्यांना संन्यासी असं म्हणतात. मग ते भगवंतांचे शुद्ध भक्त असल्यामुळे काय झालं, त्यांनी दिवसभर काहीच नाही खाल्लेलं हे श्रीकृष्णांना माहिती होतं. मग त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे एक छोटा मुलगा आला, इथे चित्रात दाखवले, आणि त्यांनी मातीच्या मडक्यातून दूध आणलं आणि त्यांनी सांगितलं माधवेंद्र पुरींना की माझी आई म्हणाली की ह्या गावामध्ये आलेली कुणीही व्यक्ती अन्न न खाता झोपता कामा नये, म्हणून माझ्या आईने या मडक्यातून दूध दिले, ते तुम्ही प्या आणि मग नंतर मी हे मडकं न्यायला येईल, असं सांगून श्रीकृष्ण त्यांना ते दूध देऊन निघून गेले. मग त्यांनी ते दूध पिलं आणि त्यानंतर पुन्हा ते महामंत्राचा जप करू लागले. मग रात्री त्यांना झोप लागली जप करता करता, तर त्यांच्या स्वप्नात तोच मुलगा आला आणि त्यांनी सांगितलं की
मी इकडे या झाडाखाली अडकून पडलोय, तर मला इथून तू घेऊन जा. मग माधवेंद्रपुरींना लक्षात आलं की आपल्याला श्रीकृष्णच भेटायला आले होते आणि त्यांना खूप आनंद झाला. आणि मग त्यांनी ही गोष्ट गावकऱ्यांना सांगितली. मग त्यांनी जे जंगल दाखवलं होतं स्वप्नामध्ये येऊन, तर तिथे मी अडकलोय असं, तर तिथे ते गेले गावकऱ्यांना घेऊन. तिथे स्वच्छता केली, मग तिथे श्रीकृष्णाची मूर्ती मिळाली आणि मग त्याची त्यांनी स्थापना गोपीनाथजी म्हणून गोवर्धन पर्वतावर ती केली. मग तिथे श्रीकृष्णांची ते पूजा अर्चा करत मग तिथे त्यांनी त्यांची भक्ती श्रीकृष्णांची करायला सुरुवात केली, त्यांचा उत्सव करायला सुरुवात केली. अशा पद्धतीने श्रीकृष्णांनी त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. म्हणजे काय, आपल्या भक्तांची श्रीकृष्णांना इतकी काळजी असते, त्यांच्याविषयी इतकं प्रेम असतं की ते त्यांना कधीही आपल्या भक्ती मार्गातून ढळू देत नाहीत. तर त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये, जे भक्तीमध्ये स्थित असतात त्यांच्या, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं रक्षणही करतात, मदतही करतात, त्यांची काळजीही घेतात आणि त्यांना सर्व गोष्टी पुरवतात की जे त्यांना आवश्यक असतात. मग आता आपल्याला पुढे काय श्रीकृष्ण सांगतायत ते आपण बघूया. हा, आता हरे जेव्हा कृष्ण. परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे आहे जे आहे त्याचे मी रक्षण करतो. हा, मग ह्या श्लोकातून श्रीकृष्णाने हेच सांगितलं की ते सर्व शक्तिमान असल्यामुळं त्यामुळं त्यांना प्रत्येक भक्तांच्या मनात काय आहे हे ओळखता येऊ शकतं. आणि जे अनन्य भक्तिभावाने, अनन्य म्हणजे पूर्ण शरण जाऊन, म्हणजे मनात कुठलाही किंतु परंतु न ठेवता संपूर्ण मन, शरीर, आत्मा ह्यानं शरण जाऊन अत्यंत भक्तिभावाने जे श्रीकृष्णांना शरण जातात, त्यांच्या स्वरूपाचं म्हणजे त्यांचं श्याम सुंदर रूप आहे त्याचं चिंतन करतात, श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करतात, नवविधा भक्ती करतात. मग अशी कोणी केली? सुदामांनी केली. आपण काल गोष्ट अभ्यासली ना, सुदामांना खूप प्रेम होतं मित्र म्हणून श्रीकृष्णाविषयी. मग ते अत्यंत गरीब होते की नाही, मग त्यांना काय हवं होतं, त्यांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. मग त्यांना सगळं ऐश्वर्य भगवंतांनी दिलं. म्हणजे काय, आपल्या भगवंत आपल्या भक्तांची सगळी काळजी घेतात, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करतात आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचं रक्षण करतात. असं श्रीकृष्ण ह्या श्लोकातून सांगतायत. म्हणून काय करायचं, आपण पण श्रीकृष्णांना अत्यंत भक्तिभावानं शरण जायचं आणि आपल्या प्रत्येक कृतीचं फळ त्यांना अर्पण करायचं. प्रत्येक गोष्ट त्यांच्या आनंदासाठी करायची. म्हणजे काय होणार, आपल्यावर पण श्रीकृष्ण जशी सुदामावर केली, जशी माधवेंद्रपुरींच्या वरती त्यांनी कृपा केली आणि त्यांना हवी असणारी प्रत्येक गोष्ट, सुदामांना हवी असणारी त्यांनी आपणहून देऊ केली, तसंच आपल्याला सुद्धा सगळा आनंद श्रीकृष्ण आपोआपच देणार. मग आता आपण पुढची स्लाइड. हा, हे कौंतेया, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. हा, मग इथे सांगतात की जे लोक इतर देवतांची भक्ती करतात, म्हणजे कोणी शिवांची करतं, कोणी ब्रह्मांची करतं, कोणी शनीची करतं, कोणी सरस्वती देवीची करतं, तर ते श्रद्धेने पूजन करतात. ते ऍक्च्युली म्हणजे ते प्रत्यक्षपणे मलाच पोचतं, कारण हे सगळे विस्तार विस्तार रूप अंशात्मक विस्तार रूपी असे भगवंताची सगळी ही स्वरूप आहेत. म्हणजे त्यामुळे ते माझेच पूजन करत असतात, श्रद्धेनं ते पूजा करतात तेव्हा. पण हे त्यांना माहिती नसतं की हे त्यांनी चुकीच्या मार्गाने, म्हणजे त्यांना माहिती नसतं, म्हणजे त्यांचं अज्ञान असतं. मग त्यामुळे त्यांनी केलेली ही पूजा असते किंवा आराधना असते. पूजा म्हणजेच आराधना किंवा श्रद्धायुक्त भक्ती म्हणजे आराधना. तर मग त्यामुळे काय होतं, या सगळ्या पूजा, या सगळ्या भक्ती, या सगळ्या प्रार्थना हे सगळं माझ्यापर्यंतच पोचतं असं श्रीकृष्ण सांगतात. आता आपण पुढे बघू. हरे कृष्ण. जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपासना करतात त्यांना भूत योनीमध्ये जन्म प्राप्त होतो
आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात. हा, मग श्रीकृष्णांनी आपल्याला किती छान सांगितलं बघ, की ह्या सगळ्या देवता आहेत, ह्या कनिष्ठ देवता, शिव, ब्रह्म असं, तर ह्या सगळ्या त्यांचे विस्तार रूपी अंशात्मक स्वरूप आहेत. त्यामुळे ह्यांची जे पूजा करतात ते त्या देवतांमध्ये, म्हणजे त्या देवतांचे जे लोक आहेत तिथे त्या त्या देवतांच्या जे लोक आहेत, म्हणजे ब्रह्मलोक आहे किंवा शिवांचा जो कैलास लोक आहे, तिकडची त्यांना प्राप्ती होती. पण किंवा जे पितरांची उपासना करतात ते पितर लोकामध्ये जातात, म्हणजे भूतांची उपासना करतात, म्हणजे असे जे करतात उपासना, मग त्यांना भूत योनीमध्ये जन्म प्राप्त होतो. मग जे माझी उपासना करतात, म्हणजे जे माझी पूजा करतात, जे मला माझ्यावर श्रद्धा ठेवून, मला दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवून की मी सर्वोच्च नियंत्रक आहे किंवा मीच भगवंत आहे हे जे जाणतात, मग ते काय करतात, तर जेव्हा ते माझ्यावर पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवून माझी पूजा करतात त्यावेळेला अशा अशा लोकांना माझी प्राप्ती होते. म्हणजे काय, ते भगवत धाम जातात, म्हणजे त्यांना पुन्हा जन्म मृत्यू ह्या चक्रात अडकून पडायला लागत नाही. म्हणजेच काय होतं, ते मुक्त होतात. आता आपण पुढची स्लाइड. हरे कृष्ण. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तत् अहं भक्ति उपरूतम् अशनामि प्रयत आत्मनः. जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तरी मी त्याचा स्वीकार करतो. हा, मग श्रीकृष्ण सांगतात की मग आपण भक्तीने काय काय अर्पण करू शकतो, तर अत्यंत श्रद्धेने, अत्यंत भक्तीने, प्रेमाने, जर मला एखादं पान, म्हणजे आपण तुळशीचं पान अर्पण करू शकतो, फूल कोणतंही, आणि फळ एखादं, किंवा फक्त पाणी जरी आपण अर्पण केलं तरी सुद्धा भगवंत स्वीकार करतात. म्हणजे त्यामागे काय अपेक्षित आहे, तर अत्यंत दृढ श्रद्धा, विश्वास आणि प्रेम, कुठली शंका नाही पाहिजे आपल्या मनामध्ये. मग असं जेव्हा आपण अर्पण करतो, छोट्या छोटं पान देखील, फूल देखील, फळ देखील, तेव्हा भगवंत त्याचा स्वीकार करतात. इथे दाखवलंय बघा, भगवंतांना भोग कसा, इथे अर्चविग्रह दाखवलेत आणि त्यांना भोग कसा अर्पण केला जातो. मग आता आपण ते पुढे पाहू. हा, मग तुळशीचं पान आपण भगवंतांना छान प्रेमाने अर्पण करू शकतो. त्यानंतर आपण फळं अर्पण करू शकतो, श्रीकृष्णांच्या आनंदासाठी आणून ती आपण त्यांना अर्पण करायची. मग आपल्या बागेतली छान छान फुलं, इथं पारिजातकाचं, असे आपण अर्पण करू शकतो. किंवा तोय म्हणजे पाणी, तर किंवा जल म्हणतात, मग त्याच्यामध्ये पण तुळशीचं पान घालून आपण त्यांना अर्पण करू शकतो. म्हणजे अशी छोट्यात छोटी जरी आपण कृती केली तरी भगवंत आपल्या प्रेमाचा स्वीकार करतात. मग आता आपण पुढची स्लाइड. हा, मग याच्यामध्ये दाखवलंय की शबरीने काय केलं, आता श्रीरामांच्यासाठी बोरं आणली. मग आंबट बोरं श्रीरामांना नको द्यायला म्हणून तिने काय केली, प्रत्येक बोराची चव बघितली आणि जी गोड असतील ती दिली श्रीरामांना. म्हणजे त्याच्यामध्ये तिचं किती प्रेम होतं पहा, की भगवंतांना सगळं चांगलंच आपण द्यायचं. मग अशी जी शुद्ध प्रेम किंवा अशी जी शुद्ध भक्ती आहे, मग त्याचे भगवंत भुकेले असतात, मग त्यांना ती आवडते. मग आपण पण अशी असं शुद्ध प्रेम करायचं, कुठलाही किंतु परंतु ठेवायचा नाही, आणि आपल्याकडे जे काही आहे ते त्यांना अर्पण करायचं. आपलं कर्म जे आहे आपलं ते त्यांना अर्पण करायचं आणि श्रद्धेनं त्यांना शरण जायचं. मग तसंच कोण गेला, तर सुदामाने त्यांच्यावर मित्र म्हणून खूप प्रेम केलं आणि आपल्याकडचे तांदळाचे पोहे होते जे बनवलेले, काहीच नव्हतं, त्यांनी पूर्ण श्रद्धेने श्रीकृष्णांना अर्पण केलं. मग त्याने ते प्रेमाने त्यांनी ते खाल्लं आणि त्यांना सगळं ऐश्वर प्राप्त झालं सुदामांना. त्यामुळे तसं ह्या गजेंद्राने काय केलं, कमळाचं फूल मिळालं त्याला पाण्यामध्ये, मग भगवंतांचं स्मरण केलं आणि त्यांना पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने शरण जाऊन अर्पण केलं. मग त्याच्या पायाची सुटका झाली. अशा प्रकारे भगवंतांना जर आपण अगदी श्रद्धेने अगदी छोट्यात छोटी गोष्ट देखील अर्पण केली अत्यंत प्रेमाने, तर श्रीकृष्णांना ती आवडते. हे आपल्याला चित्रातून शिकायला मिळालं. आता आपण पुढची स्लाइड बघूया. हा, मग ह्या स्लाइड मध्ये काय सांगितलंय, प्रसाद म्हणजे काय सांगितलंय. हरे तर कृष्ण. वाचू माताजी. हो हो, अर्थ
हरे कृष्ण. एसी भक्त वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद इस्कॉनचे संस्थापक आचार्य म्हणतात, कृष्ण अभक्ताच्या हातून काहीही स्वीकारत नाही. त्याने का स्वीकारावे? त्याला भूक लागत नाही, त्याला कोणत्याही अन्नाची गरज नसते. तो स्वीकारतो फक्त भक्ती. एवढेच हाच मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे भक्त व्हावे लागते. हा, मग आपले इस्कॉनचे जे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद, तर ते काय म्हणतात की ते श्रीकृष्ण कधीच अभक्त म्हणजे ज्यांची भक्ती नाही, ज्यांना प्रेम नाही श्रीकृष्णाविषयी, त्यांच्याकडून कोणतीही वस्तू स्वीकारत नाही. म्हणजेच काय, एक आपण उदाहरण घेऊ की दुर्योधनांनी पण श्रीकृष्णांना त्यांच्या घरी बोलवलं होतं आणि विदुरांनी पण बोलवलं होतं. पण दुर्योधनांना श्रीकृष्णांच्या विश्वास नव्हता, त्यांच्याशी प्रेम नव्हतं, त्यांच्याशी भक्ती नव्हती, तो दुष्ट होता. मग श्रीकृष्ण त्यांच्या घरी गेले नाही. मग ते विदुरांच्या घरी गेले. मग विदुरांना इतका आनंद झाला, कारण ते त्यांचे भक्त होते. त्यांना माहिती होतं की श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ आहेत, ते भगवंत आहेत. मग त्यांना भगवंत साक्षात आपल्या घरी आलेत म्हणजे इतका आनंद झाला की त्यांच्या पत्नीने एक केळं आणून दिलं. मग ते इतके भारावून गेले होते त्यांना पाहण्यात, त्यांची सेवा करण्यात इतके गर्क झाले होते की त्यांनी ना काय केलं, त्या केळाची साल काढली आणि ती श्रीकृष्णांना दिली आणि केळ आपण खाल्लं. म्हणजे इतके ते भारावून गेले होते श्रीकृष्णांचं सुंदर रूप पाहून. मग तरी देखील श्रीकृष्णांना आनंद झाला त्यांचं इतकं छान प्रेम, इतकं शुद्ध प्रेम, आणि श्रीकृष्ण भारावून गेले, कारण ते शुद्ध भक्त होते श्रीकृष्णांचे. आणि त्यामुळे त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि ते देखील त्यांनी त्यांच्यावर कृपा केल्यामुळे ते देखील भगवत धाम गेले. मग म्हणजेच काय की श्रीकृष्णांनीच हे सगळ्या सृष्टीतील गोष्टी, अन्न सगळं निर्माण केलं. श्रीकृष्णांना थोडी तहान आणि भूक लागते, पण श्रीकृष्ण तर सर्व शक्तिमान आहेत, सर्वोच्च नियंत्रक आहेत. मग ते कधी स्वीकारतात, तर आपण जर भक्तीने प्रेमाने त्यांना अर्पण केली तरच ते स्वीकारतात. मग भक्ती एवढेच मुख्य मुद्दा आहे. असं का म्हणतात, तर भक्ती नसेल तर मग आपण जर श्रीकृष्णांना कुठली गोष्ट देऊ केली तर आपल्या अज्ञानामुळं आपल्याला श्रीकृष्णांच्या विषयी प्रेम नाही वाटणार, मग ती भक्ती होईल का, भक्तियुक्त कर्म होईल का, तर नाही होणार. म्हणून इथं श्रील प्रभुपाद सांगतात की भक्ती हा मुख्य मूळ मुद्दा आहे. म्हणजे भक्ती म्हणजे काय, तर भगवंतांची प्रेममयी सेवा, याला म्हणायचं भक्ती. मग आता भक्त व्हायला आपण काय करायला पाहिजे हे आपण पुढे अभ्यासूया. हा, मग भक्त व्हायचं म्हणजे काय, की आपलं मन शुद्ध व्हायला पाहिजे आणि भगवंताविषयी आपल्याला प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. आणि काय व्हायला पाहिजे, भगवंताची सेवा केली पाहिजे वाटलं पाहिजे. आणि आपलं जे प्रत्येक कृती आहे त्याचं प्रत्येक कृती करताना भगवंतांची आठवण होऊन त्याचं फळ त्या कृतीचं श्रीकृष्णांच्यावर आपण सोपवलं पाहिजे. मग ह्यासाठी काय करायला पाहिजे, भगवंतांच्या पवित्र नामाचा जप करायला पाहिजे. मग जप आपण करणारच, पण त्यासोबत काय करायला पाहिजे, आपलं जे मन आहे ते शुद्ध करण्यासाठी आपण भगवंतांना अर्पण केलेला प्रसाद, म्हणजे जे अन्न आपल्या घरी शिजवलं जातं तर त्याचा तो भगवंतांना अर्पण करायचा आणि तो प्रसादच आपण खायचा. कारण जेव्हा आपण भगवंतांना असं अर्पण करतो प्रत्येक गोष्ट आणि ती प्रसाद म्हणून खातो, त्यावेळेला काय होतं, तर भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी, म्हणजे आपण भक्तीमध्ये शुद्ध भक्त होऊन पुढे जाण्यासाठी आपल्याला श्रीकृष्ण आपल्यावर कृपा करतात किंवा आपल्या मेंदूमध्ये, इथं सांगितले बारीक उती असतात त्या विकसित होतात. म्हणजेच काय, की आपल्या मेंदूमध्ये ज्या छोट्या छोट्या पेशी आहेत तर त्या विकसित होतात. म्हणजे काय, तर आपले 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 जे म्हणजे शरीरातील ज्या पेशी आहेत किंवा मेंदूतल्या ज्या छोट्या छोट्या उती म्हणजे पेशींचा समूह, तर ह्यांची देखील शुद्धी होते. म्हणजे काय, की आपलं जे शरीर आहे हे भौतिक आहे, तर त्यामुळे आपण 3 गुणांमध्ये बद्ध आहोत, तम. तर त्यामुळं आपल्यामध्ये जे विकार असतात, दोष असतात, तर हे कोणापासून असतात, ह्या भौतिक शरीरापासून. आणि ते विचार कुठे असतात, आपल्या मनामध्ये. आणि त्याचा संचय कुठे असतो, तर शारीरिक दृष्ट्या तो मेंदूमध्ये असतो. म्हणून त्या बुद्धी सुद्धा विकसित होतात आणि सगळेजण भगवंतासाठी कार्य करायला लागतात. म्हणजे काय होतं,
आपली बुद्धी सुद्धा विकसित होते असा प्रसाद ग्रहण केल्यामुळे. मग इतकं आपल्या प्रसादाचं महत्व आहे, म्हणून प्रत्येक गोष्ट आपली श्रीकृष्णांना अर्पण करूनच ती खायची असं इथे सांगितलंय. आता आपण पुढे बघूया. हा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. यत् करोषि यत् अश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यासि कौन्तेय तत् कुरुष्व मत अर्पणम. हे कौन्तेय, तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर. हा, म्हणजे इथे सांगतात श्रीकृष्ण, म्हणून तू जे प्रत्येक गोष्ट करतोस, जे कुठलं कर्म करतोय, जे काही तू पदार्थ खाणार आहेस किंवा जे काही हवन म्हणजे जे काही नवविध भक्तीच्या माध्यमातून भगवंतांना हवन म्हणजे अर्पण करणार आहे, भगवंतांच्या चरणी देणार आहे, दान करणार आहे किंवा जे काही तप म्हणजे जो नामजप करणार आहे, हा, ते सगळं तू मला अर्पण कर असं सांगतात. म्हणजेच काय, श्रीकृष्ण सांगतात की तू माझ्या आनंदासाठी कर, मला अर्पण कर, म्हणजे मग काय होईल की तुला माझी प्राप्ती होईल आणि तू भगवत धामला जाशील. म्हणजे माझ्या आनंदासाठी तुम्ही प्रत्येक गोष्ट करा, प्रत्येक गोष्टीचं फळ मला अर्पण करा. हेच हेच ज्ञान आपल्याला श्रीकृष्ण आपल्या आत्म्याला देत आहे. आणि म्हणून जेव्हा आत्मा असं प्रत्येक गोष्टीचं फळ, प्रत्येक कर्म श्रीकृष्णाला अर्पण करेल, त्यावेळेला काय होईल, आत्मा अत्यंत शुद्ध होईल, पवित्र होईल आणि त्यामुळे काय होईल की त्याची तो भक्ती मार्गावर जाईल आणि भक्ती मार्गावर गेलेला आत्मा कोणाचं चिंतन करेल, कृष्णांच्या श्यामसुंदर अशा रूपाचं. आणि त्यामुळे काय होईल की प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक कर्म तो भक्तियुक्त करेल आणि अशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट भक्तियुक्त झाल्यामुळं श्रीकृष्णांना आनंद होणार आहे आणि त्या भगवंताची प्राप्ती होणार. आता आपण पुढची स्लाइड. हरे कृष्ण. मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत. परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. ते सांगतात की मी कोणाचाही द्वेष करत नाही किंवा मी कोणाचाही पक्षपात म्हणजे कोणावर जास्त प्रेम करायचं, जास्त कृपा करायची असं पण करत नाही. तर मी अत्यंत खरं तर मी सर्वजण मला सारखेच आहेत, कारण सगळेजण भगवंतांचं आपण सगळेजण अंशात्मक रूपच आहोत भगवंतांचे. मग भक्तिभावाने संपूर्ण शरण येऊन जे माझी सेवा करतात, मग ते सगळे माझे मित्र आहेत. जसे श्रीकृष्ण सुदामांचे मित्र होते, अर्जुनांचे मित्र होते, मग त्यांनी त्यांची भक्तिभावाने सेवा केली. मग त्यामुळं मी त्यांच्यामध्ये स्थित आहे, म्हणजेच काय, मी त्यांच्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपात आहे आणि त्यावेळेला मी भगवंत म्हणून कसं असतो तर साख्य भावानं म्हणजे मित्र भावनेने असतो आणि मी त्यांचं अत्यंत चांगला असा मित्र बनतो आणि त्यांना सगळी मदत करतो, त्यांच्यावर सगळी कृपा करतो असं श्रीकृष्ण इथे सांगतात. आता आपण पुढे बघूया. हरे कृष्ण. तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कौन्तेय, निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. हा, मग असा जो भक्तियुक्त कर्म करतो त्याला धर्मात्मा म्हणजे धर्मानुसार कार्य करणारा असा जो आत्मा, सदाचारी म्हणजे चांगली बाळगणारा असा आत्मा की जो त्याची शुद्धी होते, जो शुद्ध भक्त बनतो, त्याला अत्यंत शांती प्राप्त होते, म्हणजे समाधानी होतो तो. आणि मग असा जो आत्मा असतो ना, तो अत्यंत निर्भय होतो. म्हणजे ते म्हणतात अर्जुना, तू निर्भय हो, कारण तू सगळ्या तुझ्या कर्माचं फळ मला अर्पण कर आणि तू युद्धासाठी उभी राहा, तू लढ आणि अत्यंत निर्भयपणे लढ. कारण ह्या आणि तुझं कर्तव्य कर्म काय आहे तर लढणं, युद्ध करणं. आणि अशा पद्धतीने तू मला शरण येऊन माझी भक्ती करून माझ्याविषयी तुझ्या मनात अपार श्रद्धा प्रेम आहे, तुझ्या प्रत्येक कृतीचं फळ मला अर्पण केलं तर निश्चितच
अशा भक्ताचा नाश होत नाही. म्हणजे इथं भक्त प्रल्हादांचं चित्र दाखवलंय पहा. तर त्यांना खूप अडचणी आणल्या, हिरण्यकश्यपूने खूप त्रास दिला, त्यांच्यावर साप सोडले, त्यांच्यावर राक्षसांना भीती दाखवायला पाठवलं, असं त्यांना कड्यावरून खाली लोटलं, त्यांना उकळत्या तेलात टाकलं. पण भगवंतांनी त्यांची काळजी घेतली. का तर त्यांना खूप प्रेम होतं, खूप भक्तांविषयी खूप प्रेम होतं, त्यांची काळजी होती. मग त्यांनी त्यांचा कधी नाश होऊ दिला नाही, त्यांना त्रास होऊ दिला नाही. अशा पद्धतीनं नरसिंह अवतारात येऊन त्यांनी त्यांचं रक्षण केलं. मग तसं तिथे श्रीकृष्ण सांगतात की तू युद्धासाठी उभा राहा, तू लढ. म्हणजे तू मला शरण येऊन ही कृती करतोयस, माझ्या आनंदासाठी करतोयस, म्हणून तुझा निश्चितच नाश होणार नाही. आणि माझ्या भक्तांचा मी कधीच नाश होऊ देत नाही, त्यांचं रक्षण करतो. आणि असे जे आत्मे असतात ते मला अत्यंत प्रिय असतात, त्यामुळे मी त्यांची काळजी घेतो. म्हणून 9व्या अध्यायातल्या या श्लोकात काय सांगितलंय, नमे भक्त प्रणश्यती. याचा अर्थ माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही, असं आपण लक्षात ठेवूया. आता आपण पुढे येऊ. हरे कृष्ण. हे पार्था, जे माझा आश्रय घेतात, मग ते जरी नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि शूद्र असले तरी ते परमगती प्राप्त करू शकतात. म्हणजे ह्या श्लोकातून ते हेच सांगतात की जे मला शरण येतात, म्हणजेच माझा आश्रय घेतात, नीच कुळातील म्हणजे खालच्या स्तरातील असतील, खालच्या कुळातील असतील, की ज्यांनी पाप जरी केलेली असतील काही, तरी देखील, किंवा स्त्रिया, म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रियांना स्त्रीधर्म म्हणजे आपल्या वर्णाश्रम व्यवस्थेनुसार स्त्रीधर्म सांगितलाय आणि पुरुषांसाठी वर्णाश्रम व्यवस्था सांगितली. मग स्त्री जरी असेल, त्या वैश्य वर्ण किंवा शूद्र वर्णाचे लोक असतील, तरी सुद्धा त्यांनी जर भक्ती केली, प्रेमाने अनन्य भावाने मला शरण गेले, तर ते सुद्धा परमगती म्हणजे भगवत धामाची प्राप्ती करू शकतात. म्हणजे ते पण गोलोक वृंदावन जाऊ शकतात, असं इथे श्रीकृष्ण सांगतात. आता आपण पुढे बघू. मन्मनाभो, हरे कृष्ण. मन्मनाभो मद्भक्तो मद्याजी मानमस्कुरो मामे वैश्यसी वैमम आत्मानं मत्परायणः. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू मला प्राप्त होशील. मग हा श्लोक सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. श्रीकृष्ण सांगतात की आपले मन आणि सगळं बुद्धी सगळं सदैव माझ्या चिंतनामध्ये तू युक्त कर. म्हणजे तू माझा भक्त हो, तू प्रत्येक गोष्टीमध्ये माझं स्मरण कर, तू मला नमस्कार कर आणि माझीच पूजा कर आणि तुझ्या प्रत्येक कृतीचं फळ मला अर्पण कर. अशी तू नवविधा पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने माझी भक्ती करू शकतोस. आणि अशा भक्तीमध्ये पूर्ण रममाण झाल्यामुळे काय होणार, निश्चितच तुला माझी प्राप्ती होणार. म्हणजे काय, भगवत धामाची प्राप्ती होणार. म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांच्या आनंदासाठी होणार आणि आपण श्रीकृष्णांच्या भगवतधामी पोहोचणार. इथे श्यामसुंदर असं श्रीकृष्णांचं रूप दाखवलंय, तर त्याचं आपण स्मरण करायचंय. का तर मनुष्य अवतारामध्ये जेव्हा भगवंत आले, तर त्यांचं कसं रूप होतं, वासरी असणारं, मोरपीस असणारं आणि 2 हात असणारं सुंदर असं रूप होतं. मग आपण त्याचं स्मरण करायचं आणि त्यांच्या आनंदासाठी प्रत्येक गोष्ट करायची आणि आपण त्यांची कृपा संपादन करायची. आता आपण पुढची स्लाइड. आपण मगाशी ही स्लाइड अभ्यासली, आपण कृष्णांना काय काय देऊ शकतो प्रेमाने. आता हे पुढे श्लोक आहे, हे 2 आपण पाठ करायचे, लक्षात ठेवायचे. हे आपण अभ्यासले दोन्ही श्लोक, की आपण श्रीकृष्णांना काय देऊ शकतो, आणखी आपण श्रीकृष्णांना ची भक्ती कशी करायची, तर हे या श्लोकातून सांगितले. तर हे आपण पाठ करूया आणि लक्षात ठेवूया. आता पुढची स्लाइड. मग अशी आपण श्रीकृष्णांच्या श्यामसुंदर रूपावरती रूपाचं स्मरण करायचं. श्रीकृष्णांना अत्यंत अनन्य भावाने, म्हणजे मनात कुठलीही शंका न ठेवता त्यांच्यावर संपूर्ण
शरण जायचं आणि श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा आपण जप करायचा. मग असं केलं की आपण पण श्रीकृष्णांच्या भगवत धाम पोहोचणार. मग करूया ना आपण सगळेजण, असा जप करायचा ना आपण. अनुष्का, अनय, रुद्र, प्रिया, अशी भक्ती आपण करायची ना सगळ्यांनी. काय काय वाटतंय? करूया ना आपण सगळे. आज सगळे शांतच आहेत वाटतं, काही बोलतच नाहीये. दमून आले का सगळेजण शाळेतून? खूपच दमलेत का सगळे? तुम्हाला समजलंय का सगळ्यांना? रुद्र, समजलं का तुला? माझा आवाज येतोय ना? हरे कृष्ण, माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हो माताजी. हा, रुद्र, अनय, समजलं का आपल्या सगळ्यांना? हो. हा, मग अजून कोणाला काही शंका आहे, काही समजलं नाही असं काही असेल तर विचारूया आपण. हा, माताजी, त्यांना विचारायचं होतं ना, क्वेश्चन्स मध्ये कोणाला काय आहे का प्रॉब्लेम? हा. प्रश्न लिहितात ना सगळे? लिहून झाले ना की माताजींना पाठवूया किंवा ग्रुपवर पाठवूया. हा, आणि काही अडचण असली तर विचारूया आपण. हा, कुठल्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर काल रुद्रनी कसे प्रयत्न केले तसे आपण लिहूया आणि त्याचा फोटो काढून पाठवूया. हा, माताजींना ग्रुपवर पाठवूया किंवा माताजींच्या नंबरवर कुठे सोपं जाईल तिथे आपण पाठवूया. आणि आजचे पण श्लोक आपण पाठ करूया. हा, 2 ते अत्यंत महत्वाचे आहेत शेवटी जे दाखवले ते. करणार ना सगळे? रुद्र, करणार ना तू? अनय, आज भूमिका माताजी आहेत का? हा, हरे कृष्ण माताजी. यस माताजी आहे. आज आहे काय आपल्याकडे काय दाखवायचंय आपण? पण एक व्हिडिओ आहे कृष्ण जन्माष्टमीचा. हा हा, रेकॉर्डिंग स्टॉप करूया आपण. हो हो, आपण दाखवूया.